कसे आहात मित्रांनो? तर इथं बघू शकता ओमकार शेट आहेत, तिकडे शिवम शेट त्यांच्या गर्लफ्रेंड सोबत बोलतात आहेत. आणि हे माझ्या बाग बघू शकता, हे आता बंगल्याचं काम चालू आहे. ओमकार शेटचं शेट पाणी मारतात आहेत आणि सुंदर अशा बंगल्याचं कामकाज चालू आहे. इथं तुम्ही बघा, इथं रस्ता गेला आहे शेजारून, गाव शेजारी आहे. आता सगळ्या मित्रांची घरं शेजारी आहेत. पहिले सर शिरवली राहत होते, आता ते पारगावमध्ये आले आहेत, त्यामुळं चांगलं काम झालं आहे आमच्यासाठी. आणि तुम्ही इथं बघू शकता कामकाज एकदम जोरात चाललेलं असताना आणि आलंय महिनाच झालाय चालू केलेलं. आता इथं मुरम वगैरे टाकलाय खाली, इथं बघू शकता सुंदर अशा पद्धतीत काम चाललेलं आहे. बघू काय नियोजन आहे, कसं होतंय ते. इथं चाललंय सरांचं, इथं बसायला वगैरे करायचं, तिकडून गाड्या लावायला करायचं. पण माझ्या ते डोक्याला नाही लागत आहे, कारण मित्रांनो तुम्हीच सांगा बरं मला. हे बघा, आता जर तुम्ही इथं जर समजा आता आम्ही पोरं बसलो, इथं मोकळा जागा दिसते ना, ही इथं, तर तुम्ही सांगा, तर तिकडून गाड्या वगैरे जाणार. इथं जर समजा महत्त्वाचा टॉपिक चालू आहे आणि त्याच्यावरती चर्चा चालू आहे, तर मग तो चेंज होऊ शकतो, काय होऊ शकतं. त्यामुळं मी तर त्याला बोललो, आपल्याला या बसायला वगैरे उठण्या बसण्यासाठी गार्डन वगैरे या साईडनी करू. आणि इथं बघू शकता मस्त आहे की ऊसाची शेती आहे, शेतचं वावर आहे आणि सुंदर अशा पद्धतीने यांनी शेती करत असताना. आणि इथं बघा मस्तपैकी चाललंय काम आणि वाळू बिळू आणलेली आहे. काल काय झालं, काल आकाश सरांची आपण गाडी आणायला गेलतो बरोबर, तुम्ही आता ब्लॉग तर बघितलाच असाल. आणि नेमकी सरांकडून आहे ना हा पाईपचा कॉक चालू राहिला होता, सगळं पाणी झालं होतं इथं, पार शिमिटाखाली पाणी गेलं होतं. लय ओरडा खाल्लाय त्या आकाशमुळं, त्यांनी खाल्लाय. मी पाणी भरत होतो, माझी मोटर चालू राहिली होती, लय पाणी झालं, लय ओरडा खाल्ला. बघू आता मित्रांनी जर आम्हाला गाडी शिकवली तरच त्या ओरड्याचा काहीतरी फायदा होईल. काय म्हणायचंय ओमकार? हो, बंगल्याचं कामकाज कसं काय चाललंय? हा चाललंय. आणि तिकडे पोरगा बघा, 1-2 दिवस ना महिना झाला पुण्याला गेले जॉबला, पण बोलायला मागत नाही. शिवम सर काय म्हणायचं हो? शिवम सर मित्रांनो, आमच्यात फक्त शिवमला आता जवळपास गर्लफ्रेंड भेटत आलेली आहे. आम्ही तर सिंगलच आहे, आम्हाला नाही वाटत आमचं या जन्मात होईल का. अवघड आहे खूप. काय म्हणशाल का तुम्ही? काय तुमचा सल्ला आहे का? सल्ला नाही काय मित्रांनो, इथं काहीच सल्ला नाही, कारण तुम्हाला सांगतो ओमकार आहे आता बंगल्याच्या आशावरती. बंगला बघून जर एखाद्याने दिलीच पोरगी तर देतील. माझं काय बाबा, आपल्याकडे काय नाही, आपण गरीब आहेत, त्यामुळे मात राहिलं यंदा माळ वेळ टाकलेली आहे. आपण काय मानभाव असल्यामुळं आता आपण लुंगी बिंगी टाकणार मस्त आहे की देवधर्म करणार. आपलं ठरलंय मित्रांनो, आपलं ना ठरलेलं आहे, आपल्याला माहिती आहे आपल्याला कोण देणारच नाही. भेटली तर भेटवर बघू आता 2-4 वर्षात एखादी भेटली तर. कारण पोर आदबतीच नाही, त्या आम्हाला असं वाटतं पोरींनी यावा पुढून आम्हाला प्रपोज करा, मग तिच्यासाठी आम्ही जीव देऊ. हो, पण पुढून आला पाहिजे प्रपोज. आम्ही स्वतःहून अवघडायचे यंदा तरी नाही व्हायचं. हो ओमकार शेठ, आता फेब्रुवारी महिना जवळ आलेला आहे, काय म्हणायचं तुम्हाला? तर मित्रांनो बघू शकता फेब्रुवारी महिना जवळ आलेला आहे. हा पोरग पुण्याला आहे शुभम, तुम्हाला त्याचा तोंड दाखवतो कसा गुड लुकिंग आहे. तिथं काय झालं, मला तो किस्सा सांगत होता. बिचारा गेला पुण्याला, त्याच्यात ऑफिसमधली मुलगी होती, भाई त्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढलो. हे बघा काय क्यूट लुकिंग बघा कसला आहे. आणि ते पाटील आहेत, तुम्हाला सांगतो ते पाटील आहेत. 17-18 एकर जमीन आहे, पैशाला तोटा नाही भाई. ते पोरगी ना, मी तुम्हाला खरं सांगतो, ती पोरगी पैशावर झोपत असं. हो ओमकार शेठ, काय म्हणायचंय तुम्हाला? पैशावर झोपते का नाही? आम्हाला सगळं माहीत असतं इकडं. आणि अजून एक मित्र आहे, आम्ही 4 मित्र आहेत मित्रांनो. त्याच्यातला एक मित्र आहे ना, त्याने काल गाडी घेतली भाई, गाडी धुत बसलाय. अरे कालच धुवून आली गाडी. नाही म्हणला मी गाडी धुतोय, तुम्ही घरी या. आणि आपलं काय, आपल्या स्कूटीचा ॲक्सिडेंट झाला होता, त्यामुळे तिला सर्व्हिसिंगला लावायचं आहे. आता आपल्या गाडीला लई खर्च आहे, बघू काय होतंय. आणि तुम्ही इथं बघू शकता सुंदर अशा पद्धतीत काम चालू असं ना. चला तर मग भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. आमचं हे काम चालूच राहील, बघू काय होतंय ते. ओमकार काय म्हणशील तू अजून? ओमकार काहीच नाही, थोडंफार. मित्रांनो आता शेटला भूक लागलेली आहे आणि आता आपली गाडी नीट करायला जायचंय नारायणगावला. आणि शिवम सर तुम्हाला तर माहिती आहे पाटील आहेत, त्यामुळे ते डायरेक्ट म्हणले घरी बिरी काय जेवायचं नाही तुम्हाला, मी करतो सांगतो. चला नारायणगावातला सुप्रसिद्ध कढीवाडा म्हणजेच